हिंगोलीच्या सेनगाव शहरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आता धनंजय मुंडे यांचा पुतळा जाळण्यात आलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात आली। या मागणीसाठी खरं तर सेनगाव शहरात कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। याच कार्यकर्त्यांसोबत बातचीत केली आहे आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। धनंजय मुंडेंचा आपण पुतळा जाळलाय, काय मागणी आपली? खरं तर धनंजय मुंडेला आरोपी केलं पाहिजे आणि धनंजय मुंडेला सुद्धा जेलमध्ये घातलं पाहिजे, त्याला फाशी दिली पाहिजे। त्याच्यामुळेच त्या ठिकाणी नराबद्धमाने आमच्या संतोष अण्णाचा जीव घेतला। याच्यापेक्षा दुर्दैव या महाराष्ट्रात काहीच नाही। या महाराष्ट्राला काळीमा फाडणारी घटना आहे, शून्य करणारी घटना। खरं तर आमच्या हातात जर घंटाभराचा कायदा दिला तर आम्ही या लोकांना फाशीवर चढू, यायचा शिरच्छेद करू अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे। एकूण आरोपी त्यांना काय मागणी आपली? फाशी शिक्षा देण्याची मागणी? आरोपीला फाशीची शिक्षा सुद्धा कमीच आहे, त्याच्यापेक्षा गंभीर मागणी त्याच्या साल्ट काढून मारलं पाहिजे, त्याच्या असं छळ करून चौकात फाशी दिली पाहिजे, त्याला हत्तीच्या खाली तोडलं पाहिजे अशी परिस्थिती या महाराष्ट्रात आहे। खरे धनंजय मुंडेंचा पुतळा जाळला, धनंजय मुंडेंचा आपण सहआरोपी करण्याची मागणी? खरं तर धनंजय मुंडेला जाळायची वेळ आलेली आहे। आता सध्याची परिस्थिती अशी आहे कारण की धनंजय मुंडे नेत्यामुळेच ही घटना घडलेली आहे। त्याला खंडणी वसूल करायची होती, त्यानं त्या वाल्मिक कराडला पाहिलं, 5-5 हजार कोटीची त्या प्रॉपर्टी कमवली आणि आमच्या एका गरीब सरपंचाचा त्या ठिकाणी जीव घेतला। खरं तर या धनंजय मुंडेला अटक झाली पाहिजे, त्याला सुद्धा फाशी दिली पाहिजे। आपण तर बघितलं या ठिकाणी संपूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाळ्यामध्ये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।